सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आज गुरुवार सायंकाळी 8 वाजता आपण भेटायचं ठरवलेलं. आजचा विषय जो आपण घेतलेला आहे तो विषय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण मीडियावर बघताय, पेपरमध्ये बघताय. आणि आजचा विषय आहे की माननीय शिंदे साहेबांचा घेतलेला धसका व महाराष्ट्रात आणि देशात उठलेलं अफवांचं वादळ. कारण हा विषय आता सगळीकडे होतोय. याचं कारण असं, याला फक्त एक कारण नाहीये, तर याला वेगवेगळी कारण आहेत. आणि त्या वेगवेगळ्या कारणांमुळे अफेक्टेड होणारे जे लोक आहेत ते अशा प्रकारच्या गोष्टी आणि अफवा पसरवण्याचं काम करतात. आता सगळ्यात पहिला जर आपण घेतलं तर शिंदे साहेबांचा धसका जर कोण घेतला असेल आणि कोणी घेतलाय हे सिद्ध झालेलं आहे तर ते म्हणजे उभाटा. त्याच्यामध्ये आता भर पडत चाललेली आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना. म्हणजे याच्यामध्ये आदित्य ठाकरे आले, उद्धव ठाकरे आले, राज ठाकरे आले, त्यांचे सगळे सैनिक आले. या सगळ्यांनी जो धसका एकनाथ शिंदे साहेबांचा घेतलाय तो का घेतलाय? आजची परिस्थिती काय आहे की उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी काँग्रेसच्या मांडीवर बसायचं ठरवलं, काँग्रेसच्या कुशीत जाऊन बसले, सोनिया गांधीजींच्या आणि राहुल गांधीजींच्या पायाजवळ जाऊन ज्यावेळी हे लोक बसले त्यावेळी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने आणि कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मनातून काढून टाकलं. आणि मग एकनाथरावजी शिंदेसारखा जो लढवय्या नेता, तो यांना वाटलं नव्हतं की एकनाथ शिंदे काय की बाबा चला आपल्या मंत्रिमंडळातला एक नेता आहे, ठाण्यातला नेता आहे, पालघरचा नेता आहे, काय एवढं करणार. पण एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वावर कामकाज केलं. ते कामकाज एवढं जबरदस्त झालं या महाराष्ट्रात की महाराष्ट्रामध्ये कधी भूतो ना भविष्यत ते एवढं बहुमत हे महायुतीला मिळालं. आणि ते महायुतीला मिळण्याचं कारण जर कुठचं असेल तर 100 मधले 60 ते 70% कारण एकच होतं, ते म्हणजे त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा वापरून ती निवडणूक आपली लढवली.